दिवसाबाई क्षीरसागर नाव सुखदेव सुखदेव पाटील. आता हे तुमचं व्हायरल झालंय रील, काय वाटतंय? मला ते तसलं काहीच कळत नाही बघा. 12व्या वर्षापासून हातात काठी धरलेली आहे बघा ही घट. बर, मेंढर राखत बसली मी. काय काम करत होता तुम्ही त्यावेळेला? मेंढर राखली, पुन्हा शेती केली. हा, हा. तुमच्या मित्रांनी सांगितलंय तुम्ही एवढा आहार करत होता, कशामुळे आहार करायला लागायचा? काय काम करत होत त्यावेळेला? एवढ्या भाकरी खात होता तुम्ही, ती काय काम काय करत होता एवढं लागायचं भाकरी खायला? ती मेंढरी राखायची, हा, संध्याकाळी जाऊन शेतीत काम करायचं पाक. बर गावल ते बर पेंड्या बांधायच्या, जनावर बैलाचं काय सांगितलं बैल केलं थोरल्या गड्यानं. आज वैरण काही पडते या, बैल हिंडवायला लागते ती या, ते जायचं घेऊन मग रात्री. हा संध्याकाळी. बर, किती पेंड्या बांधत होता 1000. आणि किती भाकरी किती लागायच्या? काय जेवणाचा कसा आहार होता? आणि जेवण 7-8-9 भाकरी खायच्या, जायचं 4 टाइम जेवायचं, 4 लिटर दूध खायचं, पाणी? पाणी 1 बाटली प्यायची. बर, बाकी हिरवळ मेंढर राखायची, त्यांना ती बाबळा झोडपायच्या, शेंगा बाबळाच्या. मेहनतीचं काम होतं काय सगळं? हा, मेहनतीचं काम होतं काय सगळं? मेहनतीचं काम सारं. बर, विहिरीतलं पाणी काय काढायचं ते तुमच्या मित्रांनी सांगितलं, काय करत होता? पहाटे 4ला नदीला आंघोळ करायची हा, आणि घरी येऊन जेवण करायचं, बर, आणि पुन्हा 1 रानात हिराय. तर तसेच आहे ती गडीनं, मळवाडी या गडीने मागचा घेतलेला होता. बर, मग ती गडी येसतोर तिथलं चालत जाऊन त्यातलं पाणी काढायचं, गडी येसतोर. पाणी काढलं का परत यायचं आणि जेवण करायचं आणि मेंढर घेऊन जायचं येळभर. हा. काय मावशी नाव तुमचं काय? माझं नाव सुशाला क्षीरसागर आहे. बर, काय दिनक्रम होता? काय होतं ना असं, त्यांची व्यवसाय तसेच माझे व्यवसाय होते. बर, हा, मसराला वैरेने करायच्या, घाणशानी काढायच्या, भाकरी करायच्या, डालाच्या डाला. तेव्हा लय आम्हाला जेवण 8 जण भाव व्हायचं त्यासने. बर. हा, पाटलांचं कसं होतं आहार काय? पाटलांचं काय, पाटलाचं लय तरणपणात हे होतं. 5-5 किलो चप्पल होती. हा, कोल्हापुरी होणं आणत होते जाऊन. बर, हा, आणि जेवणाचं? जेवणाचं असं ते सांगितलं तसंच जेवण होतं. बर. हा, किती लय वेळा जेवण. जेवायचे? 4 वेळा जेवत होतो, 4 वेळा. आणि किती भाकरी लागायच्या? येळाचं 4 लिटर दूध. हा, त्यांची मावळण होती एक, भाकरीचं बिंडा बांधून न्यायचे. सासू म्हणायची तुम्ही कोण भाकरी घेऊन गेला का, माझ्या लेकाचं पाठ उघडं पडेल म्हणायचे. नंदाला म्हणायचे तुमचं तुम्ही जावा भाकरी घेऊन या. दिवस गोजा आधी वाघरीपाशी भाकर. बर. हा, तिथनं ते 1 भगोली प्यायचं आणि 1 भगोल कुस करून खायचं आणि मेंढर सोडायचं. बर. पुण्यांदा कोण म्हणलं बाबा आज हेरीचं पाणी निघा, नाही तर 15 ते 3 आठवडे जाऊन पाणी काढलं. कशाने काढायचं? डबं, पहिलं डबं. हा, डबं, तेलाचं डबं. चौकणी. हा, त्याला डब्यानं काढायचं. मग पुण्यात ह्यांच्या आधीचा एक भाऊ होता, असाच आहे फेटा बांधून. बसवलेला होता. मग त्याला बोलवा गेला, तात्या आज तू चल पाणी काढाय. तो आजच आला, त्याला उद्या मला बोलवा येऊ नको बघा म्हणला, तू काढ काय बी कर. ते नाहीत आलं सकाळून, एक दिवशी झालं तेवढं काढला गाणं. ते बी कुठं 10-12 डबं काढलं आणि बसलं त्यांचे, ते आपल्या बाच्यानं होत नाही म्हणून. आलं निम्या वाटत महागारी चालत. मग ह्यांच्याने काढलं, पुण्यानं पाणी लई निघेना गेल्यावर मग इंजन टाकलं. एवढं भाकरी लागायच्या? अहो काम लय अगोदर लय काम करत होत. करायचं कोणती? आम्ही 7-8, आम्ही 5-6 जणी होतो जावा जावा. होय, सासरीची बहीण एक होती, सासू होती, आम्ही 2-3 जणी जावा घरी होतो आणि बाकीच्या नोकरदारा मागत गेलेल्या. आम्ही 3 तर घट होतो घरी. बर. आणि त्या 2 जण भाऊ, आम्ही असं 5 जणी होतो घरी. यांच्या स्वयंपाकासाठी सेपरेट एक बाईच होती घरात? हा, दोघं ते दुसरे देर होते, पण तेवढं नव्हता. स्वयंपाक करायला आम्ही करायचो स्वयंपाक बनवायचा. हा, किती वाजता चालू करायचं? पहाटे 4ला उठावं लागत होतं आम्हाला तर मिळाला. मग पहाटे 4ला उठल्यावर दिवस उगाला भाकरीच जात नव्हत्या वाघरीपाशी. पहाटे 4ला उठून भाकरी करून डबा म्हातारी एवढी चवड बांधायची आणि घेऊन जायची.
4ला मी आंघोळ करून तयार होत झाल्या